नगर परिषद धाराशिव येथे कार्यरत असलेले सर्व सुपरवायझर, कंत्राटी सुपरवायझर यांनी आज दिनांक 8/1/2024 8/2/2024 रोजी घंटागाडी व नाली कामगार आणि सुपरवायझर यांनी स्वतःहून कामं बंद ठेवण्यात आलेले आहेत. नवीन गुत्तेदार आलेले काय नाव एन डी कदम यांनी वरून कंपनीचे त्यांचे येथील सुपरवायझर ठेवायचे असे त्यांना आदेश दिले आहेत. आणि सर्व इथले जे कार्यरत असलेले 10-15 वर्षे काम केलेले सुपरवायझर यांना कामावरनं काढण्यात यावे असे तिकडून त्यांना मॅडमला सूचना आहे, साहेबाला स्वच्छता निरीक्षकला सूचना आहे व इथल्या अधिकाऱ्यांना सूचना आहे. तरी अशामुळे आम्ही सर्वजणांनी आज दिनांक 8/2/2024 रोजी काम बंद ठेवलं आहे. आणि दुसरा विषय दरचा की नगरपालिकेने गुत्तेदाराला 620 रुपये प्रमाणे दर दिला असून महिला कामगार 275 आणि पुरुष कामगार 325 असा दर दिला आहे. एवढा अन्याय आमच्यावर होईल आहे, तरी आमच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती. धन्यवाद. आम्ही सर्व सुपरवायझर धाराशिव नगर परिषदला जवळपास गेल्या 15-20 वर्षापासून काम करतो. सुपरविजनचं काम आमच्याकडे प्रत्येक प्रभागानुसार जर विचार केला तर एक 10-12 लेबरचा अंदाज आहे. आमच्याकडे कामाला कर्मचारी आहेत आमचे, आणि ते बाहेर गावाहून येऊन ते इथं काम करून आम्ही त्यांच्याकडून काम करून घेतो. आम्ही कोविड काळात किंवा इतर जी काय इमर्जन्सी कामं आहेत असल्या कामामध्ये आम्ही सुपरवायझर मिळून नगरपालिकेची किंवा शहराची स्वच्छता केलेली आहे. परंतु आता नवीन जी ठेका झालेला आहे त्या नवीन ठेक्यामध्ये आम्हाला सगळ्याच उसवांच्या धाराशिवच्या सुपरवायझरला डावलण्यात आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला की धाराशिवची आम्हाला सुपरवायझर्स घ्यायची नाहीत. पण आमचे शासनाला एक मागणी आहे की मग त्यांनी जर आम्हाला कामाला घेत नसेल तर आमची जवळपास 10-15 लोकांची जी घरं आहे ती परिपूर्ण याच्यावर अवलंबून आहे ती. आणि आम्ही या वयानुसार समजा माझं एक मत आहे की मी या वयात आता कुठं काम करू शकतो की मला दुसरीकडे कुठं काम होईल का, त्याचा विचार करून शासनानं आम्हाला जी काय आम्हाला कामाला घ्या किंवा आमचं घर आज उघड्यावर यायला लागले तर आमचं घर उघड्यावर आणायचा प्रयत्न करू नका, एवढीच विनंती शासनाला. गेल्याच वर्षीच्या टेंडरमध्ये आम्ही काम केलेलं आहे, तर त्यांचं जवळपास 4-5 महिन्याचं पेमेंट नाही झालं तरी पण आम्ही लेबरला थांबवून किंवा त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे आणि त्यांची पण पेमेंट दिली नाही त्यांनी गेल्या 4 महिन्यापासूनची.